टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 66 वर प्रॅक्टिस सेट 38 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. प्रॅक्टिस सेट 37 मध्ये आपण कोणती कन्सेप्ट शिकलो होतो? येस, डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय? कारण प्रॅक्टिस सेट 37 मध्ये सगळे क्वेश्चन्स हे डायरेक्ट प्रपोर्शनवर आधारित होते. आता प्रॅक्टिस सेट 38 मध्ये आपण पाहणार आहोत की इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय आणि त्यावर आधारित क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे. हे पहा, तुम्हाला आठवतंय ना, आपण डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये कोणते एक्झाम्पल घेतले होते? आपण पेन्सचे एक्झाम्पल घेतले होते, बरोबर. 1 पेन 5 रुपीजला आहे. मग 2 पेन्स किती रुपीजला असणार? 10 रुपीजला. 3 पेन्स 15 रुपीजला. 4 पेन्स 20 रुपीजला आणि 5 पेन्स 25 रुपीजला अँड सो ऑन. आपण पेन्सची संख्या वाढवत गेलो, क्वांटिटी वाढवत गेलो की आपली कॉस्ट सुद्धा वाढत जाते. आलं लक्षात? क्वांटिटी वाढली की कॉस्ट सुद्धा वाढते. आणि यांचा जर आपण रेशिओ घेतला तर तो कसा असतो? तो कॉन्स्टंट असतो. हे पहा, आता इथे 1/5, 1 पेनची कॉस्ट काय? 5 रुपीज. 2 पेन्सची कॉस्ट 10 रुपीज. आणि इथे आपण काटाकाटी केली की आपल्याला जो रेशिओ आहे तो किती मिळतो? 1/5च. प्रत्येक ठिकाणी आपल्याला रेशिओ 1/5च मिळत असतो. म्हणजेच या सगळ्यांचा रेशिओ हा इक्वल असतो. यालाच काय म्हणतात? डायरेक्ट प्रपोर्शन. यावर आधारित आपण क्वेश्चन्स प्रॅक्टिस सेट 37 मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. जर तुम्ही तो प्रॅक्टिस सेट पाहिला नसेल, तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आधी पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट अतिशय व्यवस्थितपणे समजणार आहे. आता आपण पाहणार आहोत इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय. आता इथे आपण सिंपलचं एक एक्झाम्पल घेऊयात. ऑटो रिक्षाचे. शेअर ऑटो रिक्षा ही कन्सेप्ट तुम्हाला माहीतच असेल. इथे एक टेबल ड्रॉ करूयात आणि इथे राईट करूयात फ्रेंड्स इथे कॉस्ट. या ऑटो रिक्षामध्ये बसून जाण्यासाठी तुम्ही एकटेच आहात. इथे आपण राईट करूयात 1, कारण तुम्ही एकटेच आहात. आणि या ऑटो रिक्षामध्ये बसून तुम्हाला मॉलमध्ये जायचं आहे आणि त्या मॉलपर्यंत जाण्याचे फेअर, भाडे किती आहे? तर कॉस्ट किती लागणार आहे? 30 रुपीज. तुमचा एक फ्रेंड म्हणाला मीही तुझ्या बरोबर येतो. मग आता तुम्ही किती जण झालात? तुम्ही 2 जण झालात आणि तुम्ही ही ऑटो रिक्षा शेअर केली. म्हणजे हे फेअर जे होणार आहे, जे भाडं होणार आहे मॉलपर्यंत जाण्याचं, ते तुम्ही हाफ हाफ करणार, राईट. टोटल किती आहे? 30. आता इथे तुम्ही 2 फ्रेंड्स आहात ना, मग तुम्ही हाफ हाफ करून या रिक्षाचे भाडे देणार, फेअर देणार. सो एकाला प्रत्येकी किती पैसे द्यावे लागणार आहेत? तर 15 रुपीज, बरोबर. मग इथे 2 जण आहात म्हणून तुम्ही 15 रुपीज ईच देणार आहात. आता तुमचा आणखी एक फ्रेंड आला, तो म्हणाला की मीही तुमच्या बरोबर येतो. मग तुम्ही किती जण झालात? 3 जण झालात. मग आता तुम्ही 3 जण ही ऑटो रिक्षा शेअर करत आहात. मग प्रत्येकी तुम्हाला किती रुपीज द्यावे लागतील? तर 10 रुपीज द्यावे लागतील, हो की नाही. इथे आपण राईट करूयात 10. आता तुमचे आणखी 2 फ्रेंड्स म्हणाले की अरे आम्ही सुद्धा येतो तुमच्या बरोबर. मग तुम्ही किती जण झालात? 5, हो की नाही. 5 जण झालात आणि तुम्ही 5 जण ही ऑटो रिक्षा शेअर करणार आहात. म्हणजे आता इथे प्रत्येकी तुम्हाला किती रुपीज द्यावे लागतील? तर तुम्हाला प्रत्येकी 6 रुपीज द्यावे लागतील. आलं तुमच्या लक्षात? तुम्ही ही ऑटो रिक्षा शेअर केली. आता इथे लक्षात घ्या की जसं फ्रेंड्सची संख्या वाढतीये, जशी फ्रेंड्सची संख्या वाढते, इथे 1 होता, तुम्ही एकटेच होतात, मग 2 जण झालात, मग 3 जण आणि मग 5 जण, हो की नाही. मग इथे फ्रेंड्सची संख्या वाढतीये. मग कॉस्ट पहा बरं, कॉस्ट सुद्धा वाढतीये का? कॉस्ट वाढत नाहीये, कॉस्ट कमी होत जातीये. इथे तुम्ही एकटे होतात तर 30 रुपीज, मग 2 जण झालात 15 रुपीज, 3 जण झालात 10 रुपीज आणि मग 5 जण झाल्यावर 6 रुपीज. म्हणजे कॉस्ट काय होतीये? कमी होतीये. लक्षात घ्या, फ्रेंड्स वाढले की कॉस्ट कमी होतीये. डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये काय होतं? क्वांटिटी वाढली की कॉस्ट सुद्धा वाढत होती. आणि इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये काय होतंय? क्वांटिटी और फ्रेंड्सची संख्या वाढली की कॉस्ट कमी होतीये. यालाच काय म्हणतात? इनव्हर्स प्रपोर्शन. इनव्हर्स प्रपोर्शनची एक प्रॉपर्टी आहे, आपण तीही समजून घेऊयात. आता इथे फ्रेंड्स आहे आणि इथे कॉस्ट आहे. फ्रेंड्स आणि कॉस्ट या दोघांचे जर प्रोडक्ट आपण काढले तर ते किती येते? हे पहा, 1 मल्टिप्लाइड बाय 30 किती येणार? 30. आता इथे पहा, 2 मल्टिप्लाइड बाय 15 किती येणार? 2 मल्टिप्लाइड बाय 15 30. देन 3 मल्टिप्लाइड बाय 10 किती येते? 30. 3 10s are 30. 5 मल्टिप्लाइड बाय 6 किती येते? 30. तर इथे एक गोष्ट ही लक्षात घ्या की या सगळ्यांचे प्रोडक्ट, आता इथे फ्रेंड्स आणि कॉस्टचे जर आपण प्रोडक्ट प्रत्येकाचे काढले तर ते प्रोडक्ट
इक्वल असते. ही एक इन्व्हर्स प्रपोर्शनची प्रॉपर्टी आहे. आता इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये रेशिओ कॉन्स्टंट असतो, तर इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. आय होप आता तुम्हाला डायरेक्ट प्रपोर्शन आणि इन्व्हर्स प्रपोर्शनच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 38 सॉल्व्ह करायला घेऊयात. 5 वर्कर्स टेक 12 days टू वीड अ फील्ड. आता इथे वीड म्हणजे काय? शेतामध्ये जे गवत वगैरे उगवतं ना, जे मेन क्रॉपला डॅमेज करतं, ते गवत वगैरे सगळं काढायचं असतं, त्याला वीड असं म्हणतात. सो 5 वर्कर्स टेक 12 days टू वीड अ फील्ड. 5 वर्कर्स आहेत आणि त्यांना फील्ड वीड करण्यासाठी 12 days लागत आहेत. हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर्स टेक? मग क्वेश्चन काय आहे? 5 वर्कर्स आहेत, त्यांना 12 days लागत आहेत. मग 6 वर्कर्सला किती डेज लागतील, असा फर्स्ट क्वेश्चन आहे. आणि सेकंड क्वेश्चन आहे हाऊ मेनी वुड 15 टेक? आणि मग 15 वर्कर्स जर असतील तर त्यांना किती डेज लागतील ते विचारलेले आहे. चला आपण या क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट आधी सॉल्व्ह करूयात आणि मग सेकंड पार्ट. आता आपण काय करूयात, ही जी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती व्यवस्थित टेबलमध्ये मांडून घेऊयात. सो इथे फर्स्ट कॉलममध्ये काय राईट करणार आपण? नंबर ऑफ वर्कर्स. आणि सेकंड कॉलममध्ये इथे राईट करूयात नंबर ऑफ डेज. आता काय दिलंय? फर्स्ट 5 वर्कर्स टेक 12 days टू वीड अ फील्ड. 5 वर्कर्स आहेत, त्यांना किती डेज लागत आहेत? राईट करूयात 5 वर्कर्स आहेत, त्यांना किती डेज लागत आहेत? 12 days लागत आहेत. पुढे काय दिलंय? हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर्स टेक? मग किती वर्कर्स आहेत? 6 वर्कर्स आहेत, त्यांना किती डेज लागतील ते विचारलेले आहे. सो किती डेज लागतील त्याला आपण घेऊयात एक्स. नंतर काय दिलंय? हाऊ मेनी वुड 15 टेक? 15 वर्कर्स आहेत आणि त्यांना किती डेज लागतील ते विचारलेले आहे. आता इथे आपण 6 वर्कर्सला किती डेज लागतील त्या डेजला आपण घेतलंय एक्स. मग इथे सुद्धा आपल्याला एक्स घेऊन चालणार नाही, इथे आपल्याला वेगळं व्हेरिएबल घ्यावं लागणार ना. सो इथे आपण घेऊयात वाय आणि इथे राईट करूयात की 6 वर्कर्ससाठी आपण एक्स डेज घेतलेले आहेत आणि 15 वर्कर्ससाठी वाय डेज घेतलेले आहेत. सो लेट 6 वर्कर्स टेक एक्स डेज अँड 15 वर्कर्स टेक वाय डेज टू वीड द फील्ड. आता इथे लक्षात घ्या, नंबर ऑफ वर्कर्स हे इन्क्रीज होत जात आहेत की नाही. इथे 5 आहेत, इथे 6 आहेत, इथे 15 आहेत. आता 5 वर्कर्सला 12 days लागत आहेत, मग 6 वर्कर्सला कमी वेळ लागणार आहे की जास्त वेळ लागणार आहे? वर्कर्स वाढले की कमी वेळामध्ये संपूर्ण जे फील्ड आहे ते वीड होणार आहे की नाही. सो इथे वेळ कमी लागणार आहे. आता इथे तर 15 वर्कर्स आहेत, मग फार कमी वेळामध्ये कमी डेजमध्ये फील्ड वीड होणार आहे. म्हणजे काय होतं इथे लक्षात घ्या, वर्कर्सची संख्या वाढतीये, मग डेज कमी लागणार आहेत, म्हणजे इन्व्हर्स प्रपोर्शन आहे हे. इथे राईट करून घेऊयात. मग द नंबर ऑफ वर्कर्स अँड द टाइम रिक्वायर्ड टू वीड द फील्ड आर इन इन्व्हर्स प्रपोर्शन. आणि आपल्याला तर माहीतच आहे की यांचे जे प्रोडक्ट असते ते इक्वल असते. चला तर मग इथे राईट करून घेऊयात. आधी आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात आणि मग वायची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. सो 5 multiplied by 12 is equal to 6 multiplied by x. कारण आपल्याला माहित आहे यांचे प्रोडक्ट हे इक्वल असते. चला या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ना, मग या 6ला आपण इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. सो 5 multiplied by 12 divided by 6. आता इथे 6 डिव्हिजनमध्ये कसा आला? कारण तो इथे इक्वल टूच्या राईट हँड साईडला मल्टिप्लिकेशन मध्ये होता. जेव्हा तो त्याची साईड चेंज करतो, इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जातो, तेव्हा मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन मध्ये जाऊन बसतो. आता इथे इज इक्वल टू 6 इकडे गेला की नाही इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला, मग इथे काय रिमेनिंग राहणार? फक्त एक्स. चला आता सॉल्व्ह करून घेऊयात. 6ने आपण या 12ला इझिली डिवाइड करू शकतो. 6 1 जार 6 आणि 6 2 जार 12. आता काय काय रिमेनिंग राहिलं? 5 multiplied by 2 is equal to x. 5 2s are 10. So 10 is equal to x. x ची काय व्हॅल्यू आली? 10. 6 वर्कर्स 10 days मध्ये संपूर्ण फील्ड वीड करणार. x ची व्हॅल्यू आली की नाही? इथे 10 आली आपल्याला व्हॅल्यू. चला आता आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? y ची. त्याही आधी आपण इथे राईट करून घेऊयात. 6 वर्कर्स विल टेक 10 days टू वीड द फील्ड. आता 15 वर्कर्सला किती डेज लागतील ते फाइंड आउट करूयात.
तेही खूप इझी आहे. याच प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, कारण आपल्याला तर माहित आहे की या सगळ्यांचं प्रोडक्ट हे इक्वल असते. 5 मल्टिप्लाइड बाय 12 इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइड बाय एक्स इज इक्वल टू 15 मल्टिप्लाइड बाय वाय. हो की नाही? आपण एक्सची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केलेलीच आहे, पण आपण काय करूयात, या दोघांना इक्वल घेऊयात. 5 मल्टिप्लाइड बाय 12 इज इक्वल टू 15 मल्टिप्लाइड बाय वाय. So 5 multiplied by 12 is equal to 15 multiplied by y. आता या 15 ला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे आल्यावर तो डिव्हिजन मध्ये जाणार. सो 5 मल्टिप्लाइड बाय 12 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू y. चला आता इथे आपल्याला व्हॅल्यूज रिड्यूस करता येत आहेत का? तर हो, करता येत आहेत. हो की नाही? 5 1 जार 5 आणि 5 3 जार 15. आता या 3 ने आपण या 12 ला इझिली डिवाइड करू शकतो. 3 1 जार 3 and 3 4 जार 12. आता इथे रिमेनिंग काय राहिलं? 1 मल्टिप्लाइड बाय 4. 1 4 जार 4. सो y इज इक्वल टू काय आलं? 4. 15 वर्कर्सला किती डेज लागतील? 4 डेज लागतील फील्ड बिल्ड करायला. हो ना? सो आन्सर राईट करूयात. 15 वर्कर्स विल टेक 4 days टू विड द फील्ड. किती इझी आहे. चला रीड करूयात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेले आहे? मोहनराव took 10 days to finish a book reading 40 pages every day. काय दिलेले आहे की मोहनरावांनी रोज 40 पेजेस रीड करून 10 दिवसांमध्ये एक संपूर्ण पुस्तक वाचलेले आहे. मग क्वेश्चन काय आहे? हाऊ मेनी पेजेस मस्ट ही रीड इन अ डे टू फिनिश इट इन 8 days. मग आता ते पुस्तक त्यांना जर 8 days मध्ये वाचून फिनिश करायचं असेल तर त्यांनी रोज किती पेजेस रीड करायला हवेत, असा क्वेश्चन आहे. लक्षात घ्या काय दिलेले आहे. इथे आपण टेबलमध्ये आपण हे सगळे नंबर्स आणि इन्फॉर्मेशन राईट करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन आणखी छान कळेल. नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू फिनिश द बुक, आणि इथे राईट करूयात पेजेस रीड पर डे. नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू फिनिश द बुक, इथे काय दिलंय? 10 days मध्ये त्यांनी ते संपूर्ण पुस्तक रीड केले की नाही, आणि रोज किती पेजेस वाचले त्यांनी? रोज 40 पेजेस वाचले, आणि असं करत करत त्यांनी 10 days मध्ये संपूर्ण पुस्तक संपवलेलं आहे. क्वेश्चन काय आहे? हाऊ मेनी पेजेस मस्ट ही रीड इन अ डे टू फिनिश इट इन 8 days. 8 days मध्ये आता त्यांना ते पुस्तक रीड करायचं आहे. मग रोज त्यांनी किती पेजेस वाचायला हवेत? इतका साधा सोपा क्वेश्चन आहे. हो की नाही? आता इथे पहा, आधी 10 days मध्ये त्यांनी रीड केलं. आता कमी दिवसांमध्ये 8 days मध्ये त्यांना ते पुस्तक संपवायचं आहे. मग रोज त्यांना 40 पेक्षा जास्त पेजेस रीड करावे लागतील ना, तर त्यांचं ते पुस्तक 8 days मध्ये कंप्लीट होईल. म्हणजे हे कसलं एक्झाम्पल झालं? इनव्हर्स प्रपोर्शनचं एक्झाम्पल झालं की नाही? चला मग आता आपण इथे फाइंड आउट करूयात की रोज त्यांना किती पेजेस रीड करावे लागतील जर त्यांना ते पुस्तक 8 days मध्ये फिनिश करायचं आहे तर. मग इथे आपण घेऊयात एक्स आणि इकडे राईट करूयात लेट मोहनराव रीड एक्स पेजेस एव्हरी डे टू फिनिश द बुक इन 8 days. आणि आता आपल्याला तर माहीतच आहे की हे दोन्हीही इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहेत, कारण इथे डेज कमी होत आहेत पण पेजेस मग जास्त रीड करावे लागणार आहेत की नाही. सो इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहेत. नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू फिनिश द बुक आणि पेजेस रीड पर डे. इथे राईट करूयात द डेज रिक्वायर्ड टू फिनिश द बुक अँड द नंबर ऑफ पेजेस रीड पर डे आर इन इनव्हर्स प्रपोर्शन. आणि आपल्याला तर माहित आहे की या दोघांचं प्रोडक्ट कसं असतं? इक्वल असतं. हो की नाही? मग आपण राईट करूयात 10 multiplied by 40 is equal to 8 multiplied by x. हो ना? कारण या दोघांचंही प्रोडक्ट हे इक्वल असतं, हे आपण मागे समजून घेतलेले आहे. चला आता आपण सॉल्व्ह करूया. आता आपल्याला या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की नाही. मग एक्सला एकट्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला आपल्याला ठेवावं लागेल, आणि या 8ला काय करावं लागणार? इकडे पाठवावं लागणार ना, इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. चला पाठवून देऊयात. मग इथे 8 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे जाते वेळी तो काय होणार? डिव्हिजन मध्ये जाणार. सो 10 मल्टिप्लाइड बाय 40 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू, आता इथे एक्स एकटाच राहणार. चला आता आपण पाहूयात की इथे कोणते नंबर रिड्यूस होत आहेत का.
इथे 8 आहे, हे पहा 8 1 जार 8 येणार आणि इथे 8 5 जार 40. रिमेनिंग काय राहिलं आता 10 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू एक्स. नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात. आता 10 5 जार 50 इज इक्वल टू एक्स. एक्सची काय व्हॅल्यू आली 50. एक्स इथे आपण काय घेतलं होतं पेजेस रीड पर डे, म्हणजे रोज किती पेजेस रीड करावे लागतील मोहनराव यांना 50 पेजेस रीड करावे लागतील जर त्यांना 8 डेज मध्ये संपूर्ण पुस्तक वाचून संपवायचं असेल तर. चला फायनल आन्सर राईट करून घेऊयात. किती इझी आहे. सो मोहनराव विल हॅव टू रीड 50 पेजेस एव्हरी डे टू फिनिश द बुक इन 8 डेज. आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. मेरी सायकल्स ॲट 6 किलोमीटर पर आवर. मेरीचा सायकल चालवण्याचा स्पीड इथे दिलेला आहे. काय आहे स्पीड तिचा 6 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासामध्ये ती 6 किलोमीटर इतका डिस्टन्स कव्हर करते. क्वेश्चन काय आहे हाऊ लॉंग विल शी टेक टू रीच हर आंट्स हाऊस विच इज 12 किलोमीटर अवे. मग 12 किलोमीटर अंतरावर तिच्या मावशीच्या घरी तिला जायचं आहे. तिचा स्पीड काय आहे 6 किलोमीटर पर आवर. या स्पीडने तिला 12 किलोमीटर अंतरावर तिची जी मावशी आहे तिच्या घरी जायचं आहे. मग त्यासाठी तिला किती वेळ लागेल असा क्वेश्चन आहे. आणि पुढे दुसरा क्वेश्चन दिलेला आहे इफ शी सायकल्स ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर हाऊ लॉंग वुड शी टेक. मग जर तिने तिचा स्पीड हा 4 किलोमीटर पर आवर केला तर तिला किती वेळ लागेल. चला आधी आपण या क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट सॉल्व्ह करूयात. काय दिलेला आहे फर्स्ट पार्टमध्ये की जर तिचा स्पीड 6 किलोमीटर पर आवर असेल तर 12 किलोमीटर इतक्या अंतरावर तिला जायचं असेल तर तिला किती वेळ लागेल. सो केस 1 आपण घेऊयात. सो केस 1 मध्ये तिचा स्पीड किती आहे तर 6 किलोमीटर पर आवर. मेरीला मावशीच्या घरी जाण्यासाठी किती अंतर कव्हर करायचं आहे डिस्टन्स किती कव्हर करायचं आहे तर 12 किलोमीटर्स बरोबर. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर हाऊ लॉंग विल शी टेक टू रीच हर आंट्स हाऊस, म्हणजे टाइम फाइंड आउट करायचं आहे की नाही. आणि टाइमचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहीतच आहे डिस्टन्स डिवाइड बाय स्पीड. आता डिस्टन्स काय आहे 12 किलोमीटर्स आणि स्पीड काय आहे 6 किलोमीटर पर आवर. सो 12 डिवाइडेड बाय 6. 6 1 जार 6 अँड 6 2 जार 12. सो काय आन्सर आले इथे आपले 2 आवर्स. जर मेरीने सायकलचा स्पीड तिचा सायकल चालवण्याचा स्पीड हा 6 किलोमीटर पर आवर ठेवला तर तिला किती वेळ लागणार आहे मावशीच्या घरी जाण्यासाठी 2 आवर्स लागणार आहेत. टाइम वेन सायकल ट्रॅव्हल्स 6 किलोमीटर पर आवर. 6 किलोमीटर पर आवर इतका जर तिचा स्पीड असेल तर 12 किलोमीटर इतके डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तिला 2 आवर्स लागतील. आपण आता इथे फर्स्ट केस सॉल्व्ह केलेली आहे. आता सेकंड केसमध्ये काय विचारलंय इफ शी सायकल्स ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर हाऊ लॉंग वुड शी टेक. आता तिने जर तिचा स्पीड 4 किलोमीटर पर आवर केला तर तिला किती वेळ लागेल असे फाइंड आउट आपल्याला करायला सांगितलेले आहे. चला तर मग आपण आता इन्व्हर्स प्रपोर्शन शिकत आहोत ना, मग त्या मेथडने आपण सॉल्व्ह करूयात. नाहीतर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा व्हॅल्यूज पुट करून तुमचे आन्सर फाइंड आउट करू शकता. जसे की आता इथे दिलेला आहे 6 किलोमीटर पर आवर इतका स्पीड. मग इथे तुम्ही 4 किलोमीटर पर आवर घ्या आणि टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. मग इथे 12 इतका डिस्टन्स आहे की नाही 12 किलोमीटर आणि स्पीड किती मग घ्यायचा 4 किलोमीटर पर आवर आणि मग सॉल्व्ह करायचं. आपण आता काय शिकत आहोत इन्व्हर्स प्रपोर्शन, म्हणून त्या मेथडने आता आपण सॉल्व्ह करूयात. सो इथे आपण टेबल ड्रॉ केला स्पीड आणि टाइम. जेव्हा मेरीचा स्पीड 6 किलोमीटर पर आवर होता तेव्हा तिला किती टाइम लागला 2 आवर्स हो की नाही. आता तिने तिचा स्पीड जर 4 किलोमीटर पर आवर केला तर तिला किती वेळ लागेल ते फाइंड आउट करायचं आहे हो की नाही. स्पीड काय होतोय कमी होतोय हो ना 4 किलोमीटर पर आवर. मग टाइम काय होणार तिला जास्त लागणार ना, म्हणजे हे काय झाले इन्व्हर्स प्रपोर्शनचे एक्झाम्पल झाले. सो टाइम आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणून इथे आपण एक्स घेऊयात आणि इथे राईट करूयात लेट नंबर ऑफ आवर्स बी एक्स टू रीच विथ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर. आणि हे इन्व्हर्स प्रपोर्शनचे एक्झाम्पल आहे म्हणून इथे राईट करूयात द स्पीड ऑफ द सायकल अँड द टाइम इट टेक्स टू
रीच द आंट्स हाऊस आर इन इनव्हर्स प्रपोर्शन, आणि इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आपल्याला माहित नाही यांचे प्रोडक्ट हे इक्वल असते. सो 6 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय एक्स. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणून एक्सला एकट्यालाच इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवणार आणि या 4ला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देणार. जेव्हा 4 इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाणार तेव्हा तो डिव्हिजन मध्ये कन्वर्ट होणार. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये की नाही, जेव्हा इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा तो डिव्हिजन मध्ये जाऊन बसणार. सो 6 मल्टिप्लाइड बाय 2 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू एक्स. आता आपण इथे व्हॅल्यूज रिड्यूस होत आहेत का ते पाहूयात. इथे 2 आहे, इथे 4 आहे, दोघांनाही आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 2 जार 4 आणि इथे 2 1 जार 2. आता इथे 2 आहे, इथे 6 आहे, 2 ने 6 ला डिवाइड करू शकतो की नाही. 2 1 जार 2 अँड 2 3 जार 6. काय रिमेनिंग राहिलं, 3 मल्टिप्लाइड बाय 1. 3 मल्टिप्लाइड बाय 1, 3 1 जार 3. सो एक्स इज इक्वल टू 3. आता इथे लक्षात घ्या, मेरीने जर स्पीड 6 किलोमीटर पर आवर केला तर तिला 2 आवर्स लागतील तिच्या मावशीच्या घरी जाण्यासाठी, आणि जर 4 किलोमीटर पर आवर इतका स्पीड ठेवला तर तिच्या मावशीच्या घरी जाण्यासाठी तिला किती वेळ लागणार आहे, 3 आवर्स लागणार आहेत. सो लेट्स राईट आवर फायनल आन्सर. इफ द स्पीड ऑफ सायकल इज 6 किलोमीटर पर आवर देन मेरी विल टेक 2 आवर्स, अँड इफ the speed of cycle is 4 km per hour then she will take 3 hours to reach her aunt's house. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. The stock of grain in government warehouse lasts 30 days for 4,000 people. How many days will it last for 6,000 people? खूपच इझी क्वेश्चन आहे. काय विचारलेले आहे या क्वेश्चन मध्ये, गव्हर्नमेंट वेअरहाऊस म्हणजे सरकारी गोदाम. सरकारी गोदाम आहे कसले, तर ग्रेन, धान्याचे. मग या सरकारी गोदामामध्ये जो धान्य साठा आहे तो 4,000 लोकांना 30 डेज पुरतो. क्वेश्चन काय विचारलेला आहे, हाऊ मेनी डेज विल इट लास्ट फॉर 6,000 पीपल. 6,000 लोकांना तो किती दिवस पुरेल. चला आपण ही जी कंडिशन दिलेली आहे क्वेश्चन मध्ये ती या टेबलमध्ये मांडून घेऊयात. काय काय दिलेलं आहे, तर डेज दिलेले आहेत, नंबर ऑफ डेज दिलेले आहे आणि नंबर ऑफ पीपल. सो इथे राईट करूयात नंबर ऑफ डेज आणि नंबर ऑफ पीपल. 4,000 लोकांना किती दिवस धान्य पुरतं आहे, 30 डेज, हो ना. सो लोक किती आहेत, 4,000 आणि डेज किती, 30 डेज. मग आपल्याला पुढची काय केस दिलेली आहे, हाऊ मेनी डेज विल इट लास्ट फॉर 6,000 पीपल. 6,000 लोकांना किती दिवस धान्य साठा पुरणार आहे असे विचारलेले आहे. मग किती दिवस पुरणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, हो ना. सो त्याला आपण घेऊयात एक्स आणि इथे राईट करूयात लेट द स्टॉक ऑफ ग्रेन्स लास्ट फॉर एक्स डेज फॉर 6,000 पीपल. आता हा सेम क्वेश्चन आपण आणखी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात. हे पहा, ही एक कॅडबरी आहे. या कॅडबरीमध्ये 4 पीसेस आहेत आणि हे आहात तुम्ही. तुम्हाला काय सांगितलंय की रोज एक पीस खायचा आहे. जर रोज एक पीस खायचा आहे तर ही कॅडबरी तुम्हाला किती दिवस पुरेल सांगा बरं. तुम्ही म्हणाल रोज एक पीस खायचा आहे, 4 पीसेस आहेत, आम्हाला ही कॅडबरी 4 डेज पुरणार. पण अचानक तुमच्या घरी तुमचा आला एक कझिन. आता ही कॅडबरी तुम्हाला त्याच्याबरोबर शेअर करायची आहे. मग तुम्ही रोज एक पीस खाणार आणि तुमचा कझिन रोज एक पीस खाणार. मग ही कॅडबरी तुम्हाला किती दिवस पुरेल. तुम्ही म्हणाल 2 दिवस पुरणार, हो ना. मग सेम कंडिशन आहे इथे. 4,000 लोकांना किती डेज धान्य साठा पुरणार आहे, तर 30 डेज. मग 6,000 लोकांना किती दिवस पुरेल. डेज कमी होतील ना, जसे की इथे कॅडबरीमध्ये झालं. तुम्ही एकटे होतात तर तुम्ही 4 डेज ही कॅडबरी खाऊ शकत होतात. पण जेव्हा तुमचा कझिन तुमच्या बरोबर ही कॅडबरी शेअर करायला लागला तेव्हा तुम्हाला 2च दिवस ही कॅडबरी खायला मिळाली, हो ना. म्हणजे काय झालंय, नंबर ऑफ पीपल वाढले की नंबर ऑफ डेज कमी होणार आहेत. मग हे कसले एक्झाम्पल आहे, इनव्हर्स प्रपोर्शन, हो ना. सो इथे राईट करूयात द नंबर ऑफ डेज अँड नंबर ऑफ पीपल आर इन इनव्हर्स प्रपोर्शन. आणि आपल्याला तर माहीतच आहे की यांचे जे प्रोडक्ट आहे ते इक्वल असते. सो इथे राईट करूयात. सो 30 मल्टिप्लाइड बाय 4,000 इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाइड बाय 6,000. आता आपल्याला या एक्सची व्हॅल्यू, या एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग या 6,000ला आपण पाठवून देऊयात इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला
आणि जेव्हा हा 6000 इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये असणारा 6000 डिव्हिजन मध्ये चेंज होणार, हे तुम्हाला माहित आहे. सो 30 मल्टिप्लाइड बाय 4000 डिवाइडेड बाय, येस व्हेरी गुड, 6000 इज इक्वल टू, इथे x आता एकटाच राहिला ना, सो त्याला न विसरता इथे राईट करून घ्यायचे आहे. चला आता इथे 6000 मध्ये 3 झिरोज आहेत, 4000 मध्ये 3 झिरोज आहेत, झिरोज कट करून टाकूयात. आता या 4 ला आणि या 6 ला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 2s are 4 आणि 2 3s are 6, राईट. आता या 3 ने या 30 ला इझिली डिवाइड करू शकतो की नाही. 3 10s are 30, सो 3 1s are 3 and 3 10s are 30. आता इथे 10 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू x, हे रिमेनिंग राहिलेले आहे, ते राईट करून घेऊयात. 10 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू x. 10 2s are 20, सो x इज इक्वल टू किती आलेला आहे, 20. सो x काय आहे, नंबर ऑफ डेज, म्हणजे 6000 लोकांना किती दिवस हा धान्य साठा पुरणार आहे, तर 20 दिवस. x ची काय व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, 20. चला मग फायनल आन्सर राईट करून घेऊयात. द स्टॉक ऑफ ग्रेन्स विल लास्ट फॉर 20 days फॉर 6000 people.